नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे अनमोल रत्न. एकदा एक गृहस्थ समुद्राच्या काठी बसलेला होता. त्याच्या हाताला एक पिशवी लागली. अंधार होत आलेला होता. स्वतःच्या विचारात गुंग असलेल्या त्या गृहस्थानं सहजच ती एका हाताने पिशवी उघडली आणि न पाहता त्याच्यात दगडासारखं काहीतरी लागलं हाताला. एक एक त्याने पाण्यामध्ये टाकायला सुरुवात केली. पाहता पाहता स्वतःच्या नादात असलेल्या त्या गृहस्थाने पिशवीतले सगळे दगड पाण्यात फेकून दिले. आता शेवटचाच उचलून तो टाकणार एवढ्यात त्याच्या पाठीमागून आवाज आला, "अरे मित्रा, काय करतोयस? अरे ते दगड नाहीत, ते तर अनमोल रत्न आहेत." आता तो पटकन जागेवरून उठला. हातामध्ये ते रत्न होतं. त्याने उजेडात जाऊन पाहिलं. खरंच झगमगणारं रत्न ते त्याच्या हातामध्ये दिसलं त्याला. आता मात्र ते बघून तो शोक करायला लागला, दुःख करायला लागला, डोळ्यातून आसवं वाहू लागली. अरे रे, किती मूर्ख आणि अज्ञानी होतो मी. आणि असं असताना एवढी रत्नांची पिशवी मला मिळालेली असताना मी ती सगळी पाण्यामध्ये फेकून दिली. आणि आता एकच तर उरलं आहे. किती दुर्दैवी आहे मी. स्वतःमध्ये विचारात दंग असून दुःख करत असणाऱ्या त्या गृहस्थाच्या पाठीवरून शांतपणे हात फिरवत ते सद्गृहस्थ म्हणाले, "अरे जब जागो तब सवेरा. एक रत्न तर आहे तुझ्या हातामध्ये. हे घेऊन जा. ह्याची विक्री केलीस तर तुला खूप मोठे धन प्राप्त होईल. त्याच्यातून तू उद्योग सुरू कर. बघ, तुला नक्कीच सुख आणि संपत्ती प्राप्त होईल." आणि झालंही तसंच. म्हणतात ना, आपलंही हे मनुष्य जीवन, हा मनुष्य पर्याय या 84 लाख योनींमधला एक अनमोल रत्नच नाही का? आणि आपण जर हे अनमोल रत्न भोगविलासामध्ये, कषायांमध्ये घालवत राहिलो तर तर आपल्याला आत्मसुखाची कधी प्राप्ती होईल? म्हणून जाणूयात या अनमोल रत्नाचं महत्त्व आणि हा मनुष्य पर्याय आपण सफल बनूयात.